साड्या घेतल्या ना. फिरतच होता तसा माझ्या मुलांना घेऊन आणलं. मी सोनाशी तुम्ही सांभाळता सगळे जण ये. तुम्ही मोठे आहे नाही हेच मोठी आहे, मोठी आहे, मोठी तिकडे आहे, मी लहान. सगळ्या यायचं कुपन नाही, यायचं रद्द झालाय, भेटतच नाही आहे. तिकडे गेली होती ना आईच्या गावाले, म्हणून नाही भेटत. आईच्या गावाला गेली होती तिकडे मागे नाही, तिकडे सगळे लोक मेले. इकडे आलो इकडे कसं झालं वागतच नाही. काय करतो कामावर जातो आईला सांभाळशील बरोबर. आता 6 महिने झाले तिला. तो नाव काय? उमेश. एकच पोरगा आहे का तुला? उमेश शंकर राठी. राड्डी का रेड्डी? मजुरी करतो ना तो पूर्ण नाव काय? रेशन कार्ड नाही भेटत. आता रेशन कार्ड काढून घे. 6 महिन्यापासून आईला आता औषधी वगैरे काही सुरू नाही. व्यवस्थित आहे आता. व्यवस्थित सांभाळ. हो व्यवस्थित सांभाळायचं. काही वाटलं थोडस फोन नंबर आहे, औषधी घेऊन जातात. त्या नंबर आहे. आम्ही औषधं वगैरे सगळे देत राहू तर त्यांना काही होणार नाही. आता तर खूपच छान झाले. 6 महिन्यापासून आता गोळ्या द्यायचं काम नाही पडत आहे. सगळं अगदी व्यवस्थित कामं करतात छान. आता त्यांना थोडा ताप आला होता, बाकी एकदम टकाटक आहे त्यांची तब्येत. स्वयंपाक वगैरे सगळं एवढा स्वयंपाक करे, सगळे कामं करे, सगळ्यांना सांभाळत होत्या. त्याच्यामुळे आता त्यांना कोणाला सांभाळायची गरज नाहीये, त्याच सगळ्यांना सांभाळतील. आता काही वाटलं तर कधी फोन करा. जात नाही आता कुठे जाणार का बाबू तुम्ही? लक्ष ठेवणं सगळं काम काही वाटलं तर आता त्यांना काही कधी वाटलं तर मला तिकडे चक्कर मारायची, पोराला घेऊन यायच्या गाडीवर. निघत नाही आता. 6 महिने झाले आम्ही गोळ्या बंद केल्या. आता गोळ्याची गरज नाही. आता तिला काही गोळ्या द्यायची अशी काही गरज नाही. 6 महिने तिच्या गोळ्या पूर्ण बंद केल्या. नाव उमेश वडिलांना कोणता त्रास झाला नाही. फक्त कामाला मानले. आता शंकर सोबत तुम्ही काम करता ना, तुमच्यासोबत कामाला घेऊन जात जा. काम करते की 2 माणसं 4 माणसं एकटी काम करते. कामाला लई खुश. आधी करायचं ना. हो सुरुवातीचे करेन ते काम करता करता पुढे चालली गेली. बसलो ते साड्याची बॅग आणली ना काही घेऊन आहे मी. तरी करायचं एकत्रच राहतात. इकडे घेऊन आहे. इकडे फोटो काढतात. आज दिनांक 14 जुलै 2025 रोजी आम्ही आलो आज करगडोळ या गावामध्ये. आणि आपल्या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राची 2 वर्षापासून बबिता मावशी उपचार घेत होती. अत्यंत वाईट अवस्थेमध्ये सापडली होती. रस्त्याने जाणारी ट्रक ती अडवायची. परंतु आज मानसोपचार तज्ञ डॉक्टर श्रीकांत मेश्राम, आदरणीय डॉक्टर कवितादेवी बोरकर मॅडम यांच्या औषधोपचाराने बबिता मावशी पूर्णपणे बरी झालेली आहे. आणि हा मुलगा आणि बहीण आहे यांच्या ताब्यात आपण नंददीप फाउंडेशन कडून त्यांना देतो आहे. बबिताबाईच्या पुढील आयुष्यासाठी, पुढील भविष्यासाठी सर्व नंददीप फाउंडेशन परिवाराकडून खूप खूप आम्ही शुभेच्छा देऊया. जय हिंद, जय काळजी. पुढील काळजी घेण्यासाठी सांगितलं मुलाला. उमेश नाव आहे मुलाचं. मुलाला सांगितलं की आता 6 महिन्यापासून आपण तिच्या मानसोपचार तज्ञ डॉक्टरांनी 6 महिन्यापासून औषधी बंद केलेली आहे. त्यामुळे आता नॉर्मल बबिता मावशी झालेली आहे. आणि बबिता मावशीला हाताला काम, बहिणीला सांगितलं की बहिणीसोबत त्यांनी बबिता मावशीला कामाला घेऊन जायचं. कारण कामात जर राहिलं तर
नक्कीच हा आजार लवकर बरा होतो. आणि आपल्या यवतमाळमध्ये नंददीप फाउंडेशनमध्ये बबिताबाई पूर्ण संपूर्ण काम मनोरुग्ण सेवेचं भोजन कक्षापासून तर स्वयंपाक करण्यापासून तर पोछापर्यंत संपूर्ण काम बबिता मावशी अशा अवस्थेमध्ये आज बबिताबाई आलेली आहे. बहीण आणि मुलगा त्यांच्या ताब्यात देतो आहे. त्यांना सांगितलं की पुढील काही कमी जास्त वाटलं तर आम्हाला फोन करायचा. आम्ही अशा गरीब ज्यांच्या परिस्थिती नाही अशांना औषधी सुद्धा नंददीप फाउंडेशन कडून दिली जाते. आज बबिता मावशी या ठिकाणी घरी पोहोचली आहे. आणि तुम्ही बोलता का? किती दिवसानंतर आल्या तुम्ही? आम्ही तुमच्या सोबतच आहोत. नाही नाही, माझं मी आपण सगळे कुटुंबातले जाऊ तुमच्या. आम्ही तुमच्या कुटुंबातले जाऊ. लेकराला छान वाटत आहे खूप आहे खूप दुरस्त करायची आणि मी दुरस्त झाली त्याच्यामध्ये मी आणि गोळ्या औषध मला वेळेवर दिल्या आणि मला बरं नव्हतं. तरीही 2 महिने झाले जागेवर मला जेवण सुद्धा मिळतं, जागेवर पाणी सुद्धा मिळतं आणि माझी पूर्णपणे सोय केलेली आहे. या ठिकाणी आले नाहीतरी आजपर्यंत आले पण. उमेश, काय काळजी घेशील आता आईची? आई आली एवढ्या दिवसानंतर, कसा पाहशील तिच्याकडं? का सोडून देशील डबल? हा, सोडून दिलं तर हे साहेब पोलीस मध्ये आहे. यायला जर तिथून जर तुम्ही घरून हाकलून दिलं तर हे पोलीस आहे, केळकर साहेब. ठीक आहे ना? आधार कार्ड फोटो काढून घेतो. भेटले सुद्धा नाही ती त्यांनी आम्हाला. मग आम्ही परत आलो वापस इकडे. पोलीस स्टेशनला गेलते ना, रिपोर्ट त्याला पाठवलं होतं मी. गेले होते दोघं पण 2-3 दिवस गेले आणि एकसारखे जाऊन आले. मग नंतर घरीच राहिले, मग गेलेच नाही. मग आता भेटतच नाही म्हणे. तुम्ही प्रयत्न नाही चालू केले का मग? अजून शोध नाही घेतला का? आम्ही इथं तिथं गेले, गावगाव हिंडले, 5-6 गाव हिंडले आम्ही. मग आम्ही काय खाऊ? मग इकडे हिंडत राहिलो तर मग आता कसं वाटतं बबिताबाई आली तर? आता चांगलं वाटतं आम्हाला. बरं झालं तुम्ही आनंदीने पोहोचून गेले. तेच सांभाळते सर्व. आता ती सगळ्यांना सांभाळते. खूप छान झाले. आणि हे आधार कार्डचं काय झालं? आधार कार्ड याचं वाला आधार कार्ड नाही आहे तर ते राशन कार्ड वाले म्हणे आधार कार्ड काढू द्या म्हणे पोराले मुलाला. मग नंतर आनंदीने इथं आणलं तर देतो म्हणे आम्ही. हे राशन कार्ड बंद झालं काय? हो, आता आनंदच नाही. याच्यावर धान्य भेटत नाही. नवीन काढायचं आहे आता. नवीन काढायचं आहे का? हेच चालते म्हणे. पण हेच चालते म्हणे. मी दाखवलं. तुझं आधार कार्ड काढलेलं आहे का पहिलं? आहे ना? नाही काढलंच नाही. सुरुवातीपासून काढलं नाही, नाही. नाही. त्याला 3 वेळा म्हणतो मी यवतमाळला जात राहते
मतदानाचं कार्ड आहे का तो बबिताबाईचं मतदानाचं कार्ड दाखव ना मग. येतो नाही याच्यासाठी आपल्याला दाखला पाहिजे की नगरसेवकाचा आधार कार्ड पुण्या शाळेत शिकला तू? पिशीत जरा काय दे ना मग.